भारताच्या निवडणूक इतिहासात आजवर कधी घडलं नाही ते आता आपल्या मुंबईत घडणार आहे. मतदान यंत्र ज्याला ईव्हीएम म्हणतो, ती लोकशाहीची बंद पेटी आता पहिल्यांदाच उघडली जाणार आहे. इथे केवळ चिठ्ठ्या मोजल्या जाणार नाही, तर त्या यंत्राच्या मुख्य मेंदूची अक्षरशः चिरफाड होणार आहे. मुंबई हायकोर्टाच्या एका ऐतिहासिक आदेशाने हे सगळं घडणार आहे. 16 आणि 17 एप्रिल रोजी बोरिवलीतील एका गोदामात इतिहास घडणार आहे. यातून भारतीय लोकशाहीचा आणि निवडणूक प्रक्रियेचा पुढचा मार्ग ठरणार आहे. हे प्रकरण केवळ एका आमदाराच्या जय पराजयाचं नाही, तर हे प्रकरण आहे तुमच्या आणि माझ्या मताच्या सुरक्षिततेचं. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण चांदिवली विधानसभा मतदारसंघातील ईव्हीएम तपासणीचं नेमकं प्रकरण काय, हायकोर्टाने तपासणीचा हा आदेश का दिला आणि त्यात काही घोळ सापडल्यास शिंदे सेनेचे आमदार दिलीप मामा लांडे यांची आमदारकी जाणार का आणि राहुल गांधी यांच्या राष्ट्रीय राजकारणावर काय परिणाम होणार याचं सविस्तर माहितीपूर्ण विश्लेषण करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी ज्ञानेश्वर रेड्डी, तुम्ही पाहताय टीओडी मराठी. कोणतंही राजकीय प्रकरण मुळापासून समजून घेण्यासाठी आपल्याला त्याची राजकीय पार्श्वभूमी समजून घेणं गरजेचं असतं. त्यामुळे आपण सुरुवातीला चांदिवली विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीत नेमकं काय झालं होतं ते जरा समजून घेऊ. नेमकं प्रकरण काय? 2024च्या विधानसभा निवडणुकीत चांदिवली मतदारसंघात अत्यंत अटीतटीची लढत झाली. शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार दिलीप लांडे आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नसीम खान यांच्यात मुख्य लढत झाली. निकाल हाती आला तेव्हा लांडे मामांना 1,24,641 तर खान यांना 1,04,016 मतं मिळाली होती. लांडे मामा 20,625 मताच्या फरकाने विजयी झाले. आता सर्वसामान्य माणसाला प्रश्न पडू शकतो की 20,000चं अंतर हे काही फार कमी अंतर नाही, व्यवस्थित मार्जिनने विजय झाला. मग हा एवढा मोठा वाद नेमका कशासाठी? या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला 5 वर्ष मागे जावं लागेल. 2019च्या विधानसभा निवडणुकीत याच मतदारसंघात नसीम खान यांचा दिलीप लांडे यांच्याकडून अवघ्या 409 मतांनी अत्यंत निसटता पराभव झाला होता. सलग दुसऱ्या पराभवामुळे नसीम खान यांच्या मनात निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेबद्दल संशय निर्माण झाला. ईव्हीएम वर संशय का आणि आरोप काय? नसीम खान यांनी निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेवरच गंभीर प्रश्न उपस्थित केले. 2024च्या निवडणुकीत मतदानाच्या दिवशी दुपारी 3:08 वाजता तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चांदिवली मतदारसंघात भेट दिली आणि मुख्यमंत्र्यांच्या या भेटीमुळे आचारसंहितेचा थेट भंग झाला आणि मतदानाच्या प्रक्रियेवर तसंच मतदारांवर बेकायदेशीर प्रभाव पाडण्यात आला, असा गंभीर आरोप नसीम खान यांनी केला. निवडणूक आयोगाकडे रितसर दाद मागूनही आयोगाकडून कोणतंही समाधानकारक उत्तर मिळालं नाही. प्रशासकीय पातळीवर न्याय न मिळाल्याने अखेर मुंबई हायकोर्टात धाव घ्यावी लागली, असं खान सांगतात. त्यांनी आपल्या याचिकेद्वारे थेट ईव्हीएमच्या विश्वासार्हतेलाच कायदेशीर आव्हान दिलं. मुंबई हायकोर्टाने काय म्हटलं? हायकोर्टाच्या आदेशामुळे या प्रकरणाला मोठी कलाटणी मिळाली. न्यायमूर्ती सोमशेखर सुंदर सेन यांनी या प्रकरणावर सुनावणी करताना जो आदेश दिला तो खऱ्या अर्थाने ऐतिहासिक मानला जातो. नसीम खान यांनी आपल्या याचिकेत शिंदे सेनेचे आमदार दिलीप लांडे यांना अपात्र ठरवून स्वतःला विजयी घोषित करण्याची मागणी केली होती, पण हायकोर्टाने ही मूळ मागणी सध्या बाजूला ठेवली. मात्र त्याच वेळी ईव्हीएम तपासणीचा नसीम खान यांचा कायदेशीर हक्क मात्र अबाधित ठेवला. न्यायव्यवस्थेतील एक अत्यंत महत्वाचं तत्व आहे, न्याय केवळ होऊन चालत नाही, तर तो अत्यंत पारदर्शकपणे होतानाही दिसला पाहिजे. याच तत्वाचा आधार घेत हायकोर्टाने निवडणूक आयोगाला तपासणीचे आदेश दिले. सुप्रीम कोर्टाच्या एका जुन्या निर्देशानुसार एखाद्या पराभूत उमेदवाराने ठराविक शुल्क भरून रितसर मागणी केली तर मतदारसंघातील एकूण मतदान यंत्रांपैकी 5% यंत्रांची तपासणी होऊ शकते. हाच नियम लागू करत हायकोर्टाने निवडणूक आयोगाला मुदत आखून दिली. नसीम खान यांनी या प्रक्रियेसाठी तब्बल 9,44,000 रुपयांचं शुल्क निवडणूक आयोगाकडे तात्काळ जमा केलं. तांत्रिक तपासणी म्हणजेच निदान चाचणी कशी होणार? आता आपण या प्रकरणाच्या सर्वात गाभ्याच्या आणि अत्यंत तांत्रिक भागाकडे वळूया. 16 आणि 17 एप्रिल 2026 रोजी बोरिवली पूर्व येथील भारतीय अन्न महामंडळाच्या गोदामात नक्की काय घडणार आहे? तिथे केवळ मतं मोजली जाणार नाही, तर ईव्हीएमची अत्यंत सखोल निदान चाचणी डायग्नोस्टिक टेस्ट होणार आहे. चांदिवली मतदारसंघातील एकूण 400 यंत्रांपैकी 5% म्हणजेच 20 मतदान यंत्रांची ही तांत्रिक तपासणी केली जाईल. सर्वात महत्वाची बाब म्हणजे ही तपासणी निवडणूक आयोगाचे साधे कर्मचारी करणार नाहीत, तर बेंगळुरू येथील भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड या मतदान यंत्रांची ईव्हीएमची निर्मिती करणाऱ्या अधिकृत कंपनीचे तज्ञ अभियंते करणार आहेत. हीच या प्रकरणातील ऐतिहासिक बाब आहे, मायक्रो कंट्रोलर आणि बर्न मेमरीची चिरफाड. या निदान चाचणीत प्रामुख्याने 2 महत्वाच्या घटकांवर लक्ष केंद्रित जाईल. पहिला घटक आहे मायक्रो कंट्रोलर. हा मतदान यंत्रांचा मुख्य मेंदू मानला जातो. विरोधकांचा आणि तंत्रज्ञान अभ्यासकांचा नेहमी असा आरोप असतो की या चिपमध्ये बाहेरून एखादा सॉफ्टवेअर कोड टाकून छेडछाड करता येते. बेंगळुरूचे अभियंते हेच तपासतील का असा कोणताही बाह्य किंवा हस्तक्षेप अनोळखी प्रोग्राम या तंत्रात आला की नाही? दुसरा तांत्रिक घटक आहे बर्न मेमरी.
यंत्रामध्ये एकदा मत साठवलं की ते कायमस्वरूपी असतं आणि तो बदलता येत नाही, असा निवडणूक आयोगाचा भक्कम दावा आहे. पण प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी किंवा मतमोजणीच्या वेळी या साठवलेल्या डेटामध्ये रिअल टाइम फेरफार करणं तांत्रिकदृष्ट्या शक्य होतं का, याची कठोर आणि तांत्रिक पडताळणी तिथं होईल. याशिवाय मुख्य कंट्रोल युनिट, मतदारांसमोरील बॅलेट युनिट आणि पावती देणारे व्हीपॅट या तिन्ही यंत्रांचा एकमेकाशी असलेला ताळमेळ आणि इलेक्ट्रॉनिक जोडणी अचूक आहे का, हेही तपासलं जाईल. बाह्य तज्ज्ञाची उपस्थिती आणि पारदर्शकता. या संपूर्ण प्रक्रियेतील सर्वात मोठी आणि ऐतिहासिक गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे पहिल्यांदाच सर्व तपासणीच्या वेळी याचिकाकर्ते नसीम खान यांचा स्वतःचा खासगी तांत्रिक प्रतिनिधी इथं हजर राहणार. एरवी निवडणूक आयोग मतदान यंत्राच्या आजूबाजूला कोणत्याही बाह्य व्यक्तीला फिरकू देत नाही, पण हायकोर्टाच्या आदेशामुळे सरकारी यंत्रणेच्या आणि कंपनीच्या अभियंत्यांच्या कामावर एका बाह्य तज्ज्ञाची थेट नजर असणं हा भारतीय निवडणूक प्रक्रियेतील अत्यंत मोठा आणि आश्वासक बदल मानला जातोय. पारदर्शकता राखण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्यांनी केवळ नसीम खान किंवा दिलीप लांडे यांनाच नाही तर मतदारसंघातील सर्वच्या सर्व उमेदवारांना उपस्थित राहण्याचे अधिकृत पत्रही पाठवले. अर्थात या प्रकरणावर निवडणूक आयोगाने आपली बाजू स्पष्ट केली आहे. राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानुसार अशी तपासणी महाराष्ट्रात पहिल्यांदाच होत नाही. फेब्रुवारी ते ऑगस्ट 2025 दरम्यान राज्यातील इतर 17 मतदारसंघांमध्ये उमेदवारांच्या मागणीनुसार अशी तपासणी पार पडली. पण आयोगाचं हे स्पष्टीकरण अर्धवट आहे. चांदिवलीचं प्रकरण त्या 17 प्रकरणांपेक्षा पूर्णपणे वेगळं आहे. ते वेगळं अशासाठी आहे कारण ही प्रक्रिया थेट उच्च न्यायालयाच्या आदेशानं एका निश्चित न्यायालयीन कालमर्यादेत आणि अत्यंत तणावपूर्ण राजकीय वातावरणात होती. राष्ट्रीय राजकारणावर काय परिणाम होणार? आता आपण या न्यायालयीन लढाईच्या व्यापक राजकीय परिणामाबद्दल बोलूया. लोकशाही केवळ निर्जीव यंत्रावर चालत नसते तर ती जनतेच्या विश्वासावर चालते. गेल्या काही वर्षात ईव्हीएम भोवती एक रहस्यमय आणि संशयास्पद वातावरण निर्माण झालं कारण त्यातील सॉफ्टवेअरची प्रक्रिया अत्यंत गोपनीय असते. 16 आणि 17 एप्रिलच्या तपासणीत या 20 पैकी एकाही मशीन्समध्ये कोणताही दोष आढळला नाही तर निवडणूक आयोगाचा दावा अधिक भक्कम होईल. पण समजा यातील एखाद्या मशीन्सचा मायक्रो कंट्रोलरमध्ये किंवा मेमरीमध्ये थोडी जरी तांत्रिक तफावत किंवा छेडछाड आढळली तर मात्र देशाच्या राजकारणात एक अभूतपूर्व असा राजकीय भूकंप येईल. गेल्या काही महिन्यांपासून लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि इंडिया आघाडीच्या नेत्यांनी मतदान यंत्रांच्या विश्वासार्हतेवर सातत्याने मोठे प्रश्नचिन्ह उभे केले. संपूर्ण निवडणूक यंत्रणा संशयाच्या भोवऱ्यात असल्याचा आरोप राहुल गांधी करत आहेत. त्याचवेळी चांदिवलीच्या या तांत्रिक तपासणीतून काही गैरप्रकार किंवा सॉफ्टवेअर मधील गडबड समोर आली तर राहुल गांधी आणि संपूर्ण विरोधी पक्षांच्या आरोपांना एक अत्यंत भक्कम आणि कायदेशीर पुरावा मिळेल. यामुळे केवळ दिलीप लांडे यांची आमदारकीच धोक्यात येणार नाही तर 2024च्या संपूर्ण देशातील जनमतावर आणि निवडणूक निकालावर एक खूप मोठं कायदेशीर प्रश्नचिन्ह निर्माण होईल. थोडक्यात काय तर आपण पुन्हा एकदा जुन्या मतपत्रिकांच्या युगाकडे जायचं की ईव्हीएमवर विश्वास ठेवायचा. या मोठ्या राष्ट्रीय चर्चेला यातून तोड फुटणार आहे. त्यामुळे 16 आणि 17 एप्रिल हे 2 दिवस भारताच्या लोकशाहीची सर्वात मोठी अग्निपरीक्षा घेणारे दिवस आहेत. बोरिवलीच्या स्टोर रूम मधून जो अहवाल बाहेर येईल तो भारतीय राजकारणाची पुढची दिशा ठरवणार आहे. पण तुम्हाला काय वाटतं? या सखोल तांत्रिक तपासणीतून ईव्हीएम बद्दलचा संशय कायमचा दूर होईल की यातून काही नवीन धक्कादायक खुलासे बाहेर येतील? निवडणूक ईव्हीएमवर व्हायला हवी की आधीसारखी मतपत्रिकेवर? तुमचं परखड मत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला हे सविस्तर आणि अभ्यासपूर्ण विश्लेषण आवडलं असेल तर या व्हिडिओला लाईक करा, मित्रमंडळींना शेअर करा आणि अशाच अचूक आणि सखोल राजकीय विश्लेषणासाठी आपल्या टीओडी मराठी चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करायला विसरू नका.